नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. असं पण मुलांच्या शाळा उघडलेल्या आहेत, त्यासाठी आपण मुलांना काय काय देऊ शकतो टिफिनला ते इथं आपल्याला बघायचं आहे. आपण पराठे बनवणार आहोत आज मी इथं पनीरचे पराठे बनवलेले आहेत. खूप छान आलेले आहेत, मस्त. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पराठा बनवून बघा, तुम्हाला नक्की जमेल. बघा, खूप छान मस्त. अशाच पद्धतीने पराठा बनवला तर खूप व्यवस्थित आणि मस्त येतो. चला तर मग इथं रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य इथं आता आपल्याला बघून घ्यायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी एका कढईमध्ये इथं गव्हाचे पीठ घेतलेले आहे. अंदाजे हे 4 पराठे बनतील एवढं मी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पीठ घ्या. इथं मी ओवा टाकून घेतलेला आहे, क्रश केलेल्या. तीळ टाकून घेतलेली आहे पांढरी. मीठ टाकून घेतलेलं आहे गरजेनुसार. तेल टाकून घेतलेलं आहे पीठ सॉफ्ट होण्यासाठी. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने पीठ मळून घ्या. इथं हळद टाकलेली अर्धा स्पून. तुम्ही नाही बी टाकली तरी चालेल, पण मला आवडते म्हणून मी हळद टाकलेली. आता हे सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला चांगलं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही पातळही, असं व्यवस्थित गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हे पीठ इथं मी तिमून घेतलेलं आहे. या पिठाला आता तिमल्यानंतर 10 ते 5 मिनटं असंच राहू द्यायचं आहे. बघा, असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. या पिठला आता 10 ते 15 मिनटं तसंच राहू द्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे सारण टाकणार आहोत पराठ्यामध्ये त्याचं तयारी करून घ्यायची. इथं पनीर घेतलेलं आहे मी. हे पनीर आता किसून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला इथं जाड बारीक किसणी घ्यायची आहे. मी इथं बारीक किसणी घेतलेली आहे. याच्याने आता आपण हे पनीर किसून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे पनीर इथं मी जवळपास किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे पनीर इथं किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे चिरलेल्या. काश्मीरी मिरची टाकलेली चिरलेली. कोथिंबीर टाकलेली आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे. लाल चटणी टाकून घेतलेली आहे. धने पावडर टाकून घेतलेलं आहे. इथं मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. इथं थोडासा मी काळा मसाला पण टाकलेला आहे. इथं मी व्हाईट पेपर टाकलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला व्यवस्थित त्या पनीरला लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे पीठ आपण ठेवलेलं आहे मळून, ते पीठ गोळे तयार करून घ्यायचे आणि मग आपल्याला पराठे लाटून घ्यायचे. इथं हे मिक्स करून झालेलं आहे. इथं मी गॅस चालू करून घेतलेला आहे. तावा ठेवून घेतलेला आहे तपवण्यासाठी. पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. त्याची एक लाटी बनवून घ्यायची अशा पद्धतीने आणि ही पाटावरती लाटून घ्यायची आहे आपल्याला. बघा, अशी लाटे तयार करून ही पाटावर लाटून घ्यायची आहे. तुम्हाला मी 2 पद्धतीने पराठे सांगणार आहेत कसे करायचे. असं लाटूनही याची पारी तयार करून घ्यायची आहे आपल्याला. पारी तयार केल्यानंतर याच्यामध्ये जे आपण सारण तयार केलेलं आहे पनीरचे, ते आता आपल्याला या पारीमध्ये टाकून घ्यायचं आहे. जेवढं मावेन तेवढंच टाकायचं आहे. इथे मी 3 का 4 स्पून टाकून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आता आपल्याला पारी
बंद करून घ्यायची आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, अगदी सोप्या पद्धतीने हा पराठा करून घ्यायचा आहे. बघा, जेणेकरून पारीचे सर्व व्यवस्थित जोडली पाहिजे. बघा, अशा पद्धतीने ते पीठ आपल्याला काढायचं नाही आहे, तिथंच व्यवस्थित हे करून द्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जेणेकरून जे पनीर आपण टाकलेले आतमध्ये ते व्यवस्थित सर्वीकडे पसरलं पाहिजे पराठ्यामध्ये. आता अशा पद्धतीने आपल्याला हाताने पहिले ह्या पराठ्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. बघा, पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा पराठा आता लाटून घ्यायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने हा पराठा जरी आपण केला ना, तो अजिबात फुटत नाही. व्यवस्थित आपण अल्लर हाताने हे लाटायचं आहे. बघा, अशा पद्धतीने लाटत जायचं आहे आणि फिरवत जायचं आहे, जेणेकरून तो पराठा खाली लटकणार नाही पाटाला. बघा, अशाच पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. बघू बरं तो आता झाला का. थोडा जाड बारीक, कोणाला बारीक लागतो, थोडासा हा जाड आहे. परत आपल्याला लाटून घ्यायचा आहे याला. बघा, अशाच पद्धतीने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. इथं जवळपास हा पराठा लाटून झालेला आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी. आता आपण हा पराठा तव्यावरती टाकून घ्यायचा आहे. मी इथं हा बटर लावून शेकणार आहे हा पराठा. तुम्ही तूप लावूनही शेकला तरी चालेल. बघा, अशा पद्धतीने बटर टाकून घ्यायचं आहे आणि हा पराठा शेकून घ्यायचा आहे. अगदी गॅस मंद ठेवायचा आहे, कारण बटर जळून जातं, म्हणून गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे. आणि मग हा पराठा आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने हे बटर मी इथं लावून घेतलेलं आहे पराठ्याला. आता आलटीपलटी करत राहायचं आहे. आता ही बाजू खालची शेकली गेलेली आहे. आता उलटी पालटी करून घेऊ. बघा, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा पराठा करून बघा, तुम्हाला पण नक्की जमेल. खूप छान पराठा आलेला आहे. मस्त खूप छान सुगंध दरवळतो आहे पराठ्याचा. लहान मुलांना तर नक्की आवडतं असं चटपटीत खायला. तुम्ही सुद्धा पनीर पराठा करून बघा. आता मी रोज मुलांच्या टिफिनसाठी काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज हा पनीर पराठा बनवलेला आहे. बघा, अशाच पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला शेकून घ्यायचा आहे. हा पहिला पराठा मी लाटून झालेला आहे. आता मी तुम्हाला दुसरा पराठा दाखवते कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे. कणकेचा गोळा घेतलेला आहे, हातावरती व्यवस्थित मळून घेतलेला आहे. एक त्याची लाटी तयार करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पीठ लावून आपल्याला त्याची पारी तयार करून घ्यायची हातावरतीच. आणि याच्यामध्ये आपल्याला आता जो आपण पनीरचा मसाला बनवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. मग काय, जवळपास ही पारी इथं बनवून झालेली आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही पारी बनवली ना, तर पराठा अजिबात फुटत नाही. बघा, खूप छान. हा पराठासुद्धा मी आता तशाच पद्धतीने लाटून घेणार आहे, जसा पहिला पराठा मी लाटलेला होता. बंद करायचं अगदी सोपी पद्धत आहे. बघा, अशाच पद्धतीने व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे पनीर टाकून, जेणेकरून मसाला बाहेर येणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. कारण ह्या पराठ्यामध्ये आपण पनीर टाकलेलं आहे. बघा, खूप छान. अशा पद्धतीने हा पराठा इथं आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे. असं ह्या पराठ्याला फिरवत राहायचं. बघा, हा पराठा इथं
लाटून झालेला आहे जवळपास. आता याला तव्यावरती आपल्याला शेकून घ्यायचं आहे. बघा खूप छान अशाच पद्धतीने मी हे पराठे लाटून घेणार आहे. इथं तुम्हाला ज्या पद्धतीने मी पराठा दाखवलेला आहे तुम्ही त्याच पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की जमेल. बघा अशाच पद्धतीने हे बटर टाकून हा पराठा मी व्यवस्थित करून घेतलेला आहे. आलटी पलटी करून घेऊ. गॅस मंदच राहू द्यायचा आहे, कारण बटर टाकतोय म्हणून जळून जातं बटर जास्त जाड राहिला तर. बघा अशाच पद्धतीने आपल्याला हा पराठा करून घेतलेला आहे. याला आता आपण काढून घेऊ. अशाच पद्धतीने मी सर्व पराठे इथं करून घेतलेले आहेत. खूप छान आलेले आहेत, मस्त. लहान मुलांसाठी तर खूप छान गोष्ट आहे. मुलांना तर आवडीची गोष्ट आहे पराठा. बघा अशाच पद्धतीने हा मसाला परत आपल्याला पारीमध्ये टाकून घ्यायचा आहे. पारी आता बंद करून घ्यायची आहे. पराठा लाटून घ्यायचा आहे. बटर टाकून व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. आलटे पलटे करून घ्यायचं आहे. जवळपास इथं सर्व हे पराठे तयार करून झालेले आहेत माझे. बघा आता एका प्लेटमध्ये हा पराठा आपण काढून घेणार आहोत. खूप छान आलेले आहेत पराठे, मस्त. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करा. आता कोणाची फॅमिली जास्त असते, मोठी असते, कोणाची छोटी असते. आता आपण ज्या वस्तू सांगतो त्या व्यवस्थित राहत नाही, मग कोणी म्हणतं की मग जमलं नाही, असं नाही तसं नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जेवढे मेंबर आहात घरामध्ये तेवढ्याच मेंबरांसाठी बनवा पराठा. खूप छान आहे. बघा किती मस्त आलेला आहे पराठा, मस्त. भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. पण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, नक्की.